महानगरपालिका हद्दीतील आंबिवली आणि टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। या संदर्भात मंगळवारी महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला। सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने टिटवाळ्यातील सामान्य महिलांना पाण्यासाठी कष्ट करावा लागतो। पाणी टंचाईबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत अप्रभाग कार्यालयाला धडक दिली। या मोर्चामध्ये माजी उपमहापौर आणि नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी स्वतः बैलगाडीवर बसून हातात हंडा कळशी घेऊन पालिका प्रशासनाचा विरोध केला। यावेळी त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्ते तसेच सामान्य महिलांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला। या संदर्भात माध्यमांशी बोलताना उपेक्षा भोईर यांनी म्हटले की केंद्रात आणि राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी महापालिकेत नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांवर कोणाची धाक राहिलेली नाही, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा मोर्चा काढावा लागतो। मांडा टिटवाळ्याकरांसाठी आज आम्ही इथे मोर्चा आणलेला आहे। आपण बघाल तर गेले 2 वर्षापूर्वी पण आम्ही 3 ते 4 हजार महिला भगिनींचा मोर्चा आलेला होता। आज देखील तुम्ही बघाल आजच्या मोर्चात देखील प्रेग्नंट बाया आलेल्या आहेत, छोट्या छोट्या पोरांना सुट्टी काढून आलेल्या आहेत, कारण की पोरांच्या आंघोळी करण्यासाठी पाणी नाही, आंघोळ करण्यासाठी पाणी नाही। एवढी वाईट अवस्था आज आमच्या महागणपती तीर्थस्थळ असलेल्या आमच्या या पावनभूमीत होत आहे। का तर फक्त इथे अ प्रभागात जे उपअभियंता आहेत अनिरुद्ध सराफ म्हणून यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन आमच्या या मांडा टिटवाळ्याकरांच्यासाठीच नाहीये। गेली 2 वर्षापूर्वी काढलेला त्याच्यातून पाण्याच्या टाकीचं काम 2 वर्षापासून चालू आहे। मांडा ईस्ट वेस्टला जो रेल्वे गेट आहे त्याच्या खालून जी पिण्याच्या पाण्याची लाईनचं काम चालू केलेलं आहे, फाईल चालू आहे, DRM ऑफिसला रेल्वेच्या मंजुऱ्या केलेल्या आहेत। त्याच्यासाठी स्वतः आम्ही फॉलोअप घेत आहे। सन्माननीय खासदार कपिलजी पाटील यांनी देखील आम्हाला या प्रकरणात खूप मदत केलेली होती आणि त्याच्यामुळे ती फाईल देखील मंजूर आहे। 5-6 महिन्यापूर्वी आपण KDMCच्या माध्यमातून 70 लाख रुपये देखील भरले होते, तरी देखील अजून देखील ते काम पूर्णत्वास आणत नाहीत। त्याच्यामुळे पाण्याचा जो गहन प्रश्न आहे तो अजून देखील सुटलेला नाही। आम्ही सदर हे सगळ्या प्रश्नांचं निवेदन काळू नदीवर जो बंधारा आहे आपला मांडा टिटवाळा विभागात त्याची देखील हाईट आणि गळती थांबवण्यासाठी, हाईट वाढवण्यासाठी देखील आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण त्याचं देखील काम पूर्ण करत नाही। आणि अशा या सगळ्या प्रकरणामुळे जी पाण्याची गहन समस्या आहे, कारण की मांडा टिटवाळा हा जो विभाग आहे त्यांचं नागरिकीकरण इतकं झपाट्याने होत आहे आणि त्याच्यामुळे हे पाणी समस्या खूप प्रचंड प्रमाणात आम्हाला भेडसावत आहे आणि त्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि त्याच्याच संबंधित या प्रश्नांवर आम्ही आज जे अभियंता आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घोडे साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर सोडवणार असं नेहमीप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आपण जर बघितलं तर राज्यात भाजपची सत्ता आहे, मात्र प्रशासनाच्या विरोधात भाजपलाच आंदोलन। राज्यात जरी भाजपाची सत्ता असेल, मी तुम्हाला खडसावून सांगते, केंद्रात जरी भाजपाची सत्ता असेल परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू दे किंवा बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू दे, या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्याच्यामुळे जे नगरसेवकांचा जो दबाव पाहिजे ना या महानगरपालिकांवर तो राहिलेला नाही आणि कुठेतरी अंकुश आणि नाईलाजास्तव आम्हाला हा मोर्चा काढायला लागत आहे।
मांडा पश्चिम या ठिकाणी पाण्याचा प्रश्न रेल्वेच्या क्रॉस झाल्यानंतर पाणी प्रश्न सुटेल, तसंच मांडा पश्चिमेला पण आपण ESR बांधतोय, तो पूर्ण मार्च एंडपर्यंत होईल. त्यानंतर आम्ही डिस्ट्रीब्युशनचे सेटलमेंट करून सगळं पाणी पुरवठा मांडा पूर्वचा जो आहे तर ज्या सोसायट्यांना कमी प्रमाणात आहे, मी स्वतः 15 दिवसामध्ये त्याची सर्वेक्षण करील, प्रत्यक्ष जाईल सोसायट्यांमध्ये, त्यांचा काय प्रश्न असेल तो सोडवण्याचा प्रयत्न. सर, एक प्रश्न यांचा असा आहे की अनधिकृत कनेक्शन घेतलं जातं. जेव्हा अनधिकृत कनेक्शन घेतलं जातं तेव्हा अनधिकृत बांधकामं होतात, महापालिका काय करते? वास्तविक आता अनधिकृत बांधकाम झाली नाही तर कनेक्शन होण्याचा प्रश्नच नाही. माणूस राहायला आला की त्याची मुख्य निवड असते ती पाणी, इकडंच पाणी असतं. अनधिकृत बांधकाम होत आहे ते मान्य करता तुम्ही? बऱ्याचशा प्रमाणात झालेलं मान्य करायला काय त्याच्यामध्ये हे नाही, आणि आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सदर अनधिकृत कनेक्शन्स तोडण्याची कारवाई चालू.